थांबा शेतकरी बांधवांनो, पेरणीच्या घाईत बी बियाणे खरेदी करण्यापूर्वी हे एकदा नक्की ऐका, कारण चुकीच्या वेळी केलेली पेरणी तुमचे हजारो रुपयांचे नुकसान करू शकते. आज हवामान विभागाने मान्सूनची खरी आणि अंतिम तारीख जाहीर केली आहे आणि ती ऐकून तुमचे मन नक्कीच हलके होईल. अनेक दिवसांपासून मान्सूनची प्रतीक्षा होती, पण अखेर ती प्रतीक्षा संपली, कारण आत्ताच हवामान विभागाने मान्सूनची खरी आणि अंतिम तारीख जाहीर केली आहे. होय, आता ही फायनल तारीख आहे. याच तारखेला सर्वदूर महाराष्ट्रात खरा पावसाळा सुरू होणार आहे. पावसाळ्यासंदर्भात एक अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे, कारण हवामान विभागाने मान्सूनचा अंतिम आणि शेवटचा अंदाज आज जाहीर केला आहे. खरा पाऊस नेमका कधीपासून सुरू होणार आणि पेरण्या नेमक्या कोणत्या तारखेला करायच्या याची तारीख आज जाहीर झाली आहे. कालपर्यंत अनेक अफवा उठल्या होत्या. कोणी म्हणत होते जूनच्या सुरुवातीला पाऊस येईल, कोणी 31 मेला म्हणत होते, तर कोणी 10 जून किंवा 15 जूनपर्यंत म्हणत होते. पण अखेर सगळ्या बातम्या खोट्या ठरल्या. आज पहिल्यांदाच खरी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाने एक अत्यंत तातडीचा आणि अर्जंट इशारा जारी केला आहे. या तारखेनंतरच पेरणी करा. जर तुम्ही घाई गडबडीत पेरणी कराल तर तुमचे सगळे नुकसान होऊ शकते, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे, कारण मान्सूनची तारीख बदलली आहे. आज थेट पेरणी संदर्भात एक अतिशय महत्त्वाचे अपडेट आले आहे. जर तुम्ही शेतकरी असाल आणि पेरणी कधी करायची याची तारीख शोधत असाल, नेमका पाऊस कधी सुरू होणार, तुमच्या जिल्ह्यात किती टक्के पाऊस होणार, अंतिम तारीख कोणती हे जाणून घ्यायचे असेल तर हे लक्षपूर्वक बघत राहा. मागच्या वर्षी मेच्या अंतिम भागात पाऊस झाला होता आणि त्यात काही शेतकऱ्यांनी पेरणी केली, पण नंतर जूनमध्ये पाऊस लांबला आणि दुबार पेरणी करावी लागली. किती नुकसान झाले होते त्या बांधवांचे. म्हणूनच यावेळी हवामान विभागाने एक निश्चित तारीख जाहीर केली आहे. राज्यात खरा पावसाळा कोणत्या तारखेपासून सुरू होतो, एल निनोचे संकट कशा प्रकारे राहणार, कोणत्या जिल्ह्यात दुष्काळ पडणार आणि कुठे अतिवृष्टी होणार याची सविस्तर आणि अंतिम माहिती आली आहे. याआधी हवामान विभागाने अनेक अंदाज दिले होते. ग्रामीण तज्ज्ञांनी वेगवेगळे अंदाज दिले होते, पण आजचा अंदाज हा अतिशय वेगळा आहे. या अंदाजात जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4ही महिन्यात कोणत्या जिल्ह्यात पाऊस कसा असणार, मान्सून नेमका कधी दाखल होणार आणि पेरणी नेमकी कधी करायची, सगळी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. घाई गडबडीत घेतलेला निर्णय तुमचे हजारो रुपयांचे नुकसान करू शकतो. त्यामुळे मान्सूनची नेमकी माहिती घेणे आता अत्यावश्यक आहे. सध्या महाराष्ट्राच्या हवामानात कमालीचा बदल घडत आहे. वेगवेगळ्या न्यूज चॅनलवर नवनवीन अंदाज येतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. थोडे आभाळ आले की लोक अंदाज सांगायला सुरुवात करतात आणि आभाळ गेले की दुष्काळ पडणार असे म्हणायला लागतात. पण वास्तविक स्थिती जाणून घेणे गरजेचे आहे. मागील काही दिवसांचा जर अंदाज जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला थोडे अरबी समुद्राकडे वळावे लागेल. अरबी समुद्रात नेमके काय सुरू आहे, काय वातावरण बदलले आहे आणि यावरूनच तुमच्या जिल्ह्यात पाऊस कधी येईल हे समजणार आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या चक्राकार वाऱ्याच्या प्रभावामुळे अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात बाष्प महाराष्ट्राच्या दिशेने खेचले जाऊ लागले आहे, ज्यामुळे छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सांगली, सोलापूर, परभणी, जालना, अहिल्यानगर, पुणे आणि सातारा या भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी 2 दिवसांपासून कोसळत आहेत. हा जो पाऊस आहे तो अत्यंत असमान स्वरूपाचा आहे. काही लोकांना वाटले एवढा 2-3 दिवसात पाऊस झाला, कदाचित हाच मान्सूनचा पाऊस असेल. पण लक्षात घ्या, तो मान्सूनचा नाही तर तो वळव्याचा किंवा अवकाळी पाऊस आहे. काही गावांमध्ये खूप जास्त पाऊस पडतोय तर शेजारच्या गावात थेंबही पाहायला मिळत नाही. हेच अवकाळी पावसाचे खरे रूप आहे. दुसरीकडे विदर्भात नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, हिंगोली, वाशिम आणि खानदेशात उन्हाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. या भागात अजूनही पाऊस न झाल्यामुळे उष्णतेची तीव्र लाट आहे. यामुळे तेथील शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे. आपण दुष्काळी पट्ट्यात मोडतोय का? पण घाबरून जाण्याची गरज नाही, कारण हवामानात जे बदल होतात ते दरवर्षी होत असतात. तुम्ही अजून बाजारातून खते किंवा बियाणे खरेदी केले नसतील तर घाबरून जाऊ नका. विदर्भात 40 डिग्रीच्या वर तापमान आणि पश्चिम महाराष्ट्रात पडणारा पाऊस हा खरोखर मान्सूनचा आहे का, की मान्सून पूर्व वळवाचा पाऊस आहे? हा फरक ओळखणे तुम्हाला गरजेचे आहे. हा फरक जर लक्षात घेतला नाही आणि घाईगडबडीत पेरणी करायला गेलात तर तुमचे सगळे पैसे धोक्यात येतील. त्यामुळे मुख्य मुद्दा समजून घ्या. महाराष्ट्राच्या भूमीवर नेमका मान्सून कधीपासून धडकणार? मान्सूनची हालचाल खरोखर थांबली आहे का? एल निनो खरोखर सक्रिय झालाय का? दुष्काळ खरोखर पडणार आहे का?
एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, सध्या पश्चिम महाराष्ट्रात जो पाऊस पडतोय तो मान्सूनचा कायमस्वरूपी पाऊस नाही. पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनच्या सुरुवातीचा पाऊस कधीच सरसकट व्यवस्थित पडत नाही. उन्हाळ्याच्या तीव्रतेने आणि स्थानिक पातळीवर उष्णतेने निर्माण झालेल्या अवकाळी पावसाचे थेंब म्हणजेच वळवाचा पाऊस, अशाच प्रकारची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. सध्याचा पाऊस छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, बीड आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पडतोय. पण हा खरा मान्सूनचा पाऊस नाही. मग हा जर मान्सूनचा म्हणावा तर खरा पाऊस कधीपासून सुरू होणार? जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या काळात कसा पाऊस होणार याची सविस्तर माहिती आता समजून घेणे आवश्यक आहे. 2025चा संदर्भ घेतला आणि सध्याच्या 2026च्या मान्सूनचे विश्लेषण केले तर एक महत्त्वाचा फरक दिसतो. 2025च्या पावसाळ्याची आणि 2026च्या पावसाळ्याची जर तुलना केली तर तुमच्या लक्षात येईल, कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मागे वाऱ्याचा वेग 70 ते 80 किलोमीटर होता आणि यावेळी वाऱ्याचा वेग 40 ते 55 किलोमीटर आहे. म्हणजे वाऱ्याचा वेग कमी पडला आहे. मग आता एक महत्त्वाचा मुद्दा, दुष्काळ पडणार का? 2025मध्ये सांगितले होते 106% पाऊस पडेल, पण प्रत्यक्षात फक्त 92% पडला, म्हणजे 14% कमी पाऊस पडला होता. आता यावर्षी 88% पाऊस होणार असे सांगितले आहे आणि त्यातून 14% वजा केले तर साधारणपणे 74% पाऊस पडू शकतो. पण 74% पाऊस म्हणजे दुष्काळ होणार का? तर अजिबात नाही. फक्त काही ठिकाणी पाण्याची टंचाई असू शकते. ज्या भागात मागच्या वर्षी 10 वेळा पूर आले होते तिथे 5 वेळा पूर येणार आहे. पाण्याची पातळी काही ठिकाणी थोडी कमी वाढेल, पण ती वाढणार हे 100% निश्चित आहे. हे ऐकून किती शेतकऱ्यांचे मन हलके झाले असेल? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, दुष्काळाची भीती सोडून द्या. कारण सरकारने बियाणे आणि खतांच्या कंपन्यांना सांगून दिले आहे की पुरेसा साठा तयार ठेवा. याचाच अर्थ पाऊस पडणार आहे हे सरकारला माहीत आहे. मग आता पाऊस कशाप्रकारे पडणार? आजपासून 31 मेपर्यंत म्हणजे साधारणपणे 31 मेपर्यंत वातावरणात टप्प्याटप्प्याने बदल पाहायला मिळेल. काही ठिकाणी अवकाळी पाऊस होणार. त्यात बीड, धाराशिव, लातूरचा काही भाग, कोल्हापूर, पुणे, सातारा आणि सांगलीत वादळी पावसाची शक्यता आहे. उद्या अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमध्ये पाऊस पडेल. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, 1 जूनच्या आधी म्हणजे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केरळमध्ये मान्सून 100% दाखल होतो. म्हणजे 30 किंवा 31 मेला केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे आणि साधारणपणे तिथून 8 ते 10 दिवसात तो महाराष्ट्रात येणार आहे. 8 ते 10 जूनच्या आसपास महाराष्ट्राच्या दक्षिण भागात त्याचा प्रवेश होईल आणि मग त्यानंतर सगळीकडे पाऊस पडेल. हे ऐकताना शेतकऱ्यांच्या मनातली वर्षभराची चिंता क्षणात उडते. मग पेरणी कधी करायची? साधारणपणे 8 ते 10 जूनच्या आसपास जर मान्सून आला तर 15 ते 16 जूनच्या आसपास पेरणी करायची आहे. एक सुधारित तारीख दिली आहे. 16 जून ते 23 जून हा पेरणीचा सुरक्षित काळ मानला जाऊ शकतो. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, साधारणपणे 7 ते 8 इंचापर्यंत जमीन ओली होईपर्यंत पेरणी करू नका. ज्याला वापसा म्हणतो तो वापसा होईपर्यंत थांबा. त्याशिवाय पेरणी करू नका. जून आणि जुलैमध्ये पाऊस प्रचंड चांगला असणार आहे. ऑगस्टमध्ये थोडा खंड पडेल, पण सप्टेंबरमध्ये जबरदस्त पाऊस होणार आहे. त्यामुळे चिंता सोडून द्या. दुष्काळ नाही, फक्त योग्य वेळेची वाट पहा. वर्षभर राबणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी हीच आनंदाची बातमी आहे की यावर्षी पाऊस येणार आहे, पेरणी होणार आहे आणि पिके उगणार आहेत. फक्त घाई करू नका. योग्य वेळेची वाट पहा आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करा. तुमच्या जिल्ह्यात सध्याचा पाऊस कसा आहे आणि तुमची पेरणीची तयारी कशी झाली? कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून हवामानाचे प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचत राहील. खूप खूप धन्यवाद. जय शेतकरी, जय महाराष्ट्र.